नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे। अर्धा किलो मैदा, एक अर्धी वाटी रवा, 2 चमचे दही वापरणार आहोत, थोडीशी साखर, 1 चमचा मीठ, 1 चमचा तूप आणि थोडासा खाण्याचा सोडा। तर आता आपण बघूया प्रोसिजर। प्रथम आपण अर्धा किलो मैदा ह्या कटोरीत टाकून घेऊ। हे बघा, त्यात आपण ही अर्धी वाटी रवा टाकणार आहोत। त्यात मी टाकणार आहे 1 चमचा मीठ। साधारण ह्याच चमच्याने मी साधारण घेतली आहे अर्धा ते पाऊण चमचा साखर, 2 चमचे दही, 2 मोठे चमचे घ्या, मी 3 छोटे चमचे टाकते। 1 चमचा तूप, एवढाच 1 चिमूटभर खाण्याचा सोडा। तर आता आपण याला सर्वप्रथम मिक्स करून घेऊ। आता यात आपण थोडं थोडं पाणी टाकून मैदा मळून घेऊ। पाणी एकदम टाकायचं नाहीये, आपण जे थोडं पदार्थ टाकले आहे त्याच्याने तो सॉफ्ट आणि फर्मंट होणार आहे, त्याच्यामुळे आपण नंतर तो मऊच होणार आहे किंवा सैल होणार आहे, त्यासाठी आपण हा मैदा थोडा घट्टच लावणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपला मैदा भिजवून झाला आहे। हे बघा, असा मीडियम कन्सिस्टन्सीचा ठेवला आहे। आता आपण याला एका डब्यामध्ये घालून 1 तास फर्मंट होऊ देणार आहोत, म्हणजे आपला जे डव बनलंय ते एकदम सॉफ्ट होईल। ह्या डब्यामध्ये मी याला साधारण 1 तास रेस्ट करणार आहे। छोले बनवण्यासाठी 1 पाव छोले मी रात्रभर भिजवून घेतले आहे। आता आपण कुकरमध्ये टाकून साधारण 7 ते 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत। पाणी, 1 चमचा मीठ, त्याचबरोबर आपण टाकणार आहोत 1 चमचा चहा पावडर। ती आपण एका कॉटनच्या कपड्यात घेऊ बांधून आपल्या ह्या कुकरमध्ये टाकणार आहोत। आणि ते का टाकणार आहोत हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे ती ट्रिक। हे बघा, असं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं, असं छोटंसं गाठोडं, आणि ते पॅक करून आपण याच्यात टाकणार आहोत। हे बघा, हे गाठोडं मी कुकरमध्ये टाकणार आहे शिजण्यासाठी। ह्या कुकरमध्ये टाकणार आहे, पक्क बांधून। आता मी या कुकरमध्ये टाकणार आहे आणि कुकरचं झाकण बंद करणार आहे। साधारण 7 ते 8 मीडियम गॅसवरती आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत। छोले बनवण्यासाठीचा मसाला बनवण्यासाठी आपण घेतले आहे 2 मोठे कांदे चिरून, 2 मीडियम टमाटे चिरून, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा, लसूण। तर चला आता आपण याला सगळ्यांना शिजवून घेऊ। प्रथम एका कढईत 1 पळी तेल घेऊ। अद्रक छान तळून घ्यायचंय, म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो। अद्रक थोडं तळून झालं की आपण त्यात टाकणार आहोत कांदा। कांदा आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत तळणार आहोत। हे बघा, आपला कांदा ब्राऊन होत आलाय, अजून आपण थोडा वेळ भाजून घेऊ। यात आपण आता तळण्यासाठी टाकणार आहोत लसूण। हा लसूण 10 ते 12 पाकळ्या मी घेतला आहे, तो पण आपण यातच फ्राय करून घेणार आहोत। आपला कांदा छान फ्राय झाला आहे, तर आता आपण यात शिजण्यासाठी टोमॅटो ऍड करणार आहोत। हे बघा, हा जो आपण चिरून घेतला मोठा तो टोमॅटो ऍड करणार आहोत, तो पण पूर्ण विरघळेपर्यंत भाजायचा आहे आपल्याला। हे बघा, आपला टमाटा सुद्धा पूर्णपणे विरघळला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि मसाला थंड होऊ देऊ। आपण जो मसाला भाजून घेतला आहे तो थंड झाला आहे, तो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे बघा, आपण याप्रमाणे पेस्ट करून घेतली। आपला कुकर उघडून बघूया, छान छोले शिजले आहे। गाठ मारून ठेवलेली चहा पावडर आहे, ती आता काढून घ्यायची आहे। पावडरमुळे आपल्या छोलेला छान रंग आला आहे। हे बघा, आणि छोले छान शिजले आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी आपण वापरणार 2 ते 3 तेजपान, हळद,
धना पावडर, गरम मसाला पावडर, लाल मिर्च पावडर आणि मीठ. फोडणीसाठी आपण एक मोठी कढई ठेवली आहे. त्यात आपण तेल गरम करून घेऊ. हे बघा, मी 2 ते 3 छोटे तेजपान टाकणार आहे. तेल तापलं आहे, त्यात तेजपान आपण तळलं आहे. आता आपण जी पेस्ट करून घेतली आहे ती टाकणार आहोत. ठीक आहे, छान त्याची ही पेस्ट टाकायची आहे. त्याला छान फ्राय करून घेणार आहोत. छान परत आपण सगळी पेस्ट काढून घेऊ आणि छान फ्राय करून घेऊ. आणि तेल सुटेपर्यंत मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. हे बघा, छान तेल सुटू लागलं आहे. हे बघा, छान तेल सुटलं आहे. आता आपण आपले सुके मसाले ऍड करणार आहोत. प्रथम टाकणार आहोत 1 चमचा गरम मसाला पावडर. ही माझी घरगुती गरम मसाला पावडर आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, पाव ते अर्धा चमचा हळद. हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. अजून थोडी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते, त्याच्यामुळे आपल्या भाजीला थोडा छान रंग आणि थोडासा तिखटपणा येईल. आपला मसाला छान शिजून तयार झाला आहे आणि आपण जे खडे मसाले किंवा पावडर मसाले टाकले आहेत ते पण छान शिजले आहे. आता आपण यात ऍड करणार आहोत आपण जे छोले उकडून घेतले ते. पण त्याआधी आपण असे 1 वाटीभर छोले काढून ठेवणार आहोत. त्याचं काय करायचं ते पण मी सांगते. हे बघा, असे 1 वाटी छोले मी काढून ठेवणार आहे. आता मी हे छोले आणि पाण्यासहित ऍड करणार आहे. हे बघा, साधारण पाव चमचा मीठ टाकणार आहे. खूप जास्त टाकायचं नाही, आपलं प्रमाण बघायचं आपण किती ग्रेव्ही बनवतो ते. त्याच्यामुळे मी पाव चमचा मीठ टाकलं आहे. छोल्याची एक खास चव म्हणजे यात थोडंसं आपल्याला चिंचेचा गर ऍड करायचा आहे. हे बघा, मी 1 चमचा चिंचेचा गर ऍड करणार आहे, म्हणजे ती खास पंजाबी छोलेवाली टेस्ट येईल. हे बघा, किती सुंदर रंग आला आहे. हे बघा, असं क्रश करून घेतलं आहे आणि आता आपण आपल्या ह्या भाजीत मिक्स करणार आहे. त्याने काय होईल, आपल्या भाजीला छान घट्टपणा आणि कन्सिस्टन्सी छान मॅनेज होईल. त्याचबरोबर आपण टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. हे बघा, साधारण 1 तास झाला आहे. आपण डबा उघडून बघू कसा भिजला आहे मंचुरियनसाठीचा. हे बघा, खूप छान सॉफ्ट झाला आहे. आता आपण याला वरून थोडं तेल लावून मळून घेऊ. फ्लफी पीठ तयार झालं आहे. आता आपण कटोरी लाटायला घेऊ. सर्वप्रथम असा आपण एक गोळा घेऊया. असा गोळा घेतला, आपल्याला छोटा पाहिजे मोठा त्याप्रमाणे गोळा घ्यायचा. त्याला आपण तेलात बुडवणार आहोत. मग आपण याला लाटणार आहोत. त्याला पीठ कुठेही लावायचं नाही. आता आपण याला लाटून घेणार आहोत. हे बघा, असं लाटून घ्यायचंय. हे बघा, छान जशी आपल्याला पाहिजे त्या आकारात आपल्याला लाटून घ्यायचे आहे. जरा मीडियमच साईज ठेवायचे, म्हणजे आपल्याला छान तळून छान होईल. हे बघा, आपला भटुरा लाटून तयार आहे. आता आपण तळून घेऊ. तळण्यासाठी मी मध्यम आचेवरती तेल गरम केलं आहे. आपलं तेल गरम झालं की नाही बघू. मी एक पिठाची गोळी टाकून बघितलं आहे, तेल गरम झालं आहे. आता ते काढून घेऊ. आता आपण जो लाटलेला भटुरा आहे तो आपण यात टाकू. हे बघा, आता आपण भटुरा तळायला टाकू आहे. एक बाजू छान तळू द्यायची, मग दुसरी बाजू घ्यायची. हे बघा, टम्म फुगला आहे. भटुरे लाटताना थोडेसे मीडियमच लाटायचे, पोळीसारखे पातळ लाटायचे नाही. आपण जशी पोळी लाटतो तशी लाटायचे नाही. हे बघा, किती सुंदर टम्म फुगला आहे.
असे झाले की आपण काढून घेणार आहोत. हे बघा, अशी टम्म फुगलेले भटुरे आणि आपली अशी मस्त अशी छोलेची पंजाबी स्टाईल भाजी करून तयार आहे. तर आता आपण सर्व करून घेऊ. अशा प्रकारे चटपटीत आणि झणझणीत पंजाबी स्टाईल छोले भटुरे आपले तयार झाले आहेत. माझ्या पद्धतीने तुम्ही पण या प्रकारचे छोले भटुरे बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन